ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। वासिंद शहराला लागून वाहत असलेल्या भातसा नदीच्या पाण्यात स्फोटके टाकून व केमिकल टाकून मासेमारी केली जाते। यामुळे पाण्याला केमिकलचा वास येतो। या स्फोटकांच्या आवाजाने जमिनीला खूप मोठा हादरा बसतो। यामुळे नदीवरील धोरणाला भेगा पडल्यात। यात मरणारे मासे खाऊन मोठे आजार होण्याची शक्यता आहे। तसेच धरण फुटल्यास वासिंद व परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांना व कंपनीच्या पाणी योजनांना पाणी पुरवठा होणं कठीण जाईल। तर पुन्हा असे धरण बांधले जाणं कठीण होईल। यासाठी वासिंद पूर्व भागातून 12ही महिने पाण्याने भरभरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्यात स्फोटके टाकून व केमिकल टाकून मासे मारणाऱ्यांना बंद न केल्यास केमिकल युक्त पाणी प्यावं लागतंय। तर धरण फुटल्यावर पाणी वाचून वणवण करावी लागेल। यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी बैठक घेऊन पाहणी करून सर्व कार्यालयांना निवेदन देऊन मार्ग काढता येईल। नमस्कार, मी गेटसे गावचा सरपंच शरद सुंदर दिवाने। हा माझा परिसर स्वच्छ राखण्यासाठी मी आठवडा प्रयत्न करीत आहे आणि इथे दुर्गंधी होते। त्याच्यामुळे आमच्या गावच्या नागरिकांपासून सर्व परिसराला त्रास होतो आणि इथूनच प्रत्येक गावाला पाणी जातो। पाणी दूषित असल्या कारणामुळे गावची परिस्थिती फार बिकट होत जाते। त्याच्यामुळे याच्यात मी वारंवार पोलीस स्टेशनलाही तक्रार केली होती, पण त्यांनी पण दुर्लक्ष केलं। वेळोवेळी त्यांनी सपोर्ट केला असता तर माझ्या नदीचा परिसर आणि माझा निसर्ग जो अबाधित राहिला असता। एवढं बोलून मी आपण पोलीस स्टेशनला काय लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे का? हां, कुठल्या पोलीस स्टेशनला केलेली आहे? टिटवाळा। नमस्कार, मी मधुकर यशवंत गायकर, शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदे गट। मी काल भरपूर काही या चॅनलवर टाकलं, ग्रुपवर टाकलं की नदीची हालत काय आहे। इथे स्फोटकं टाकली जातात। कोणती नदी आहे? भातसा नदी आहे। भातसा नदी असल्यामुळे इथे धरण बांधलेलं आहे नदीवर, आणि या नदीवर धरण बांधल्यामुळे आपल्या वासिंद व परिसराला खूप पाण्याचा फायदा होतो। ज्या काय पाणी योजना आहेत या इथनंच पाणी जाते आणि ह्या स्फोटकामुळे जो काही नुकसान होणार आहे आणि केमिकलने मासे मारून जे काय बाजारात जातात तेच आपलं खातो आणि त्याचा परिणाम उलट होतो। त्याचा परिणाम उलट झाल्यामुळे आपल्याला काही गोष्टी म्हणजे रोगराई होऊ शकते। आणि या स्फोटकांनी जे स्फोटकं टाकली जातात नदीत, त्या स्फोटकांनी या धरणाला खूप मोठा धोका आहे आणि त्याला हादरे बसून आता मी व्हिडिओ पण केलेला आहे। त्या हादऱ्यांमुळे धरणाचे दगड काही ठिकाणी निघालेले आहेत आणि तडेसुद्धा गेलेले आहेत। तर हे धरण जर कधी काळाने फुटलं या स्फोटकामुळे तर खूप हानी होणार आहे। आपण आज ज्या पाण्यामुळे मजा करतो ते पाणी त्याच पाण्यासाठी आपल्याला वणवण फिरायला लागेल आणि शहापूर तालुक्यापासून या स्फोटकांचे आणि धरण फुटल्यामुळे याचं नुकसान होणार आहे। मी आता सध्या माझ्याबरोबर गेटचे सरपंच आहेत, त्यांनासुद्धा सूचित केले। त्यांची पण पाणी योजना या धरणाच्या खालूनच जाते आणि ते उपलब्ध असल्यामुळे मी त्यांना बोलवलं आहे आणि वासिंद गावचे सरपंचसुद्धा यांनासुद्धा मी सांगितलं होतं। त्यांना काम असल्यामुळे ते आले नाही। आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊन यावर तोडगा काढून निवेदन शहापूर तहसीलदार व कल्याण तहसीलदारांना व पोलीस स्टेशनला देणार आहे। धन्यवाद।